ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि स्वयं योजना ज्यामध्ये धनगर समाजातील विद्यार्थी फॉर्म भरतात। तर जे विद्यार्थी आता सेकंड इयरला असू शकते, थर्ड इयरला असू शकते, कोणता विद्यार्थी फोर्थ इयरला असू शकते, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना रिन्युअलचा फॉर्म भरायचा, बरोबर आहे। आणि जर तुम्ही लास्ट इयरला तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली असेल किंवा तुम्ही फॉर्म भरलेला असेल, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना किंवा स्वयं योजना दोघांचीही स्कीम सारखीच आहे, फक्त यामध्ये कास्टचा थोडा बदल आहे। बाकी संपूर्ण फॉर्म वगैरे सेम टू सेम प्रोसेस असणार आहे दोन्ही विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे। तर तुम्ही आता एक्झिस्टिंग म्हणून रिन्यू करावं लागेल तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयरला फॉर्म भरलेले आहेत ते विद्यार्थी। तर बघू शकता आता भरपूर असे विद्यार्थी आहे, सर्वांचे फॉर्म सुरू झालेले आहे, स्वाधार म्हणा किंवा हॉस्टेलचे म्हणा, नवीन आधार योजना स्वयं योजना सुद्धा सुरू झालेली आहे। तर रिन्युअलचे विद्यार्थी कमेंट्स करताय की फॉर्म कधी सुरू होणार किंवा सुरू झालेले आहे का। तर बघू शकता यामध्ये संपूर्ण ज्याही अपडेट आहे किंवा नोटिफिकेशन आहे साईडवर येणे सुरू झालेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आता थोडं जे मार्गदर्शन आहे हे साईडवरून सुद्धा मिळत आहे, ठीक आहे। यामध्ये तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड टाकून बघा, आपण संपूर्ण माहिती तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे। तर इथे आयडी टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा इन्सर्ट करा आणि सर्वात प्रथम साइन इन करा। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार, यामध्ये तुमची कास्ट टाका, इथे पोटजात टाका, इथे इन्कम टाका, डिस्ट्रिक्ट टाका, ज्या डिस्ट्रिक्टला तुम्हाला ॲडमिशन म्हणजे तुम्ही जिथे शिकत आहात, समजा जिथे तुमचं कॉलेज आहे तिथलाच तालुका टाका। इथे आधार योजना किंवा स्वयं योजनाचा तुम्ही ऑप्शन घेऊ शकता। आता ओबीसी टाकल्यामुळे आधार ऑप्शन आलेला आहे। त्यानंतर इथे जर तुम्ही व्हीजेएनटीचं ऑप्शन टाकलं असतं आणि इथे जर तुम्ही धनगर समाज म्हणजे जेही कास्ट आहे ते जर तुम्ही चूज केली असती तर तुम्हाला इथे दोन्ही ऑप्शन आले असते, म्हणजे आधार आणि स्वयं व्हीजेएनटी असल्यामुळे। तर त्यामधून तुम्हाला स्वयं क्लिक करावं लागलं असतं, म्हणजे स्वयं आणि आधार सेम प्रोसेस असणार आहे, फक्त इथून जे तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे त्या स्कीमवर डिपेंड असणार आहे, ठीक आहे। तर यामध्ये आता हे झाले एक्झिस्टिंग म्हणजे रिन्युअलचे विद्यार्थी, क्लिअर। संपूर्ण माहिती तुमच्यासमोर आहे, या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती टाकावी लागेल। फक्त एकच लक्षात ठेवायचं, इथे डिस्ट्रिक्ट आणि तालुका हा तुमच्या गावाचा नाही टाकायचा, जिथे कॉलेज आहे त्या कॉलेजचा टाकणं गरजेचं आहे, ठीक आहे। अशा प्रकारे माहिती टाकल्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली इथे समजून जाणार की फॉर्म सुरू झालेले आहे किंवा नाही। जर अप्लाय झालं तर समजा की फॉर्म सुरू झाले आणि इथे जर काही एरर दिला तर आपल्याला वेट करावा लागेल, फॉर्म सुरू झालेले नाही आहे असं आपण समजू शकतो, ठीक आहे। आणि त्यानंतर जिथे हॉस्टेल नाही आहे ते डायरेक्टली नवीन फॉर्म भरू शकतात। आधार योजना आणि स्वयं योजनेचा फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, त्याप्रकारे नवीन विद्यार्थी आहे, हॉस्टेल नाही आहे, फॉर्म भरा। आणि ज्यांना हॉस्टेल पाहिजे असेल तर तो सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे, ओबीसी आणि व्हीजेएनटीसाठी हॉस्टेलचा फॉर्म फर्स्ट इयरचे विद्यार्थी ते सुद्धा बघा आणि लवकरात लवकर आपले फॉर्म भरून सबमिट करा। बघू शकता आधार एक्झिस्टिंग स्कीम इज नॉट स्टार्टेड, म्हणजे रिन्युअलचे फॉर्म अजून चालू केलेले नाही आहे। तर रिन्युअलचे फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्ही इथून अप्लाय केल्यानंतर संपूर्ण माहिती फिल केल्यानंतर आणि इथून जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला इथे डायरेक्टली असं ऑप्शन येणार नाही, डायरेक्ट तुमचा फॉर्म सुरू होऊन जाणार, ठीक आहे। तर रिन्युअलचे विद्यार्थी वाट बघत आहे, वेट करावा लागेल, अजूनपर्यंत फॉर्म सुरू झालेलं नाही आहे, परंतु होण्याची दाट शक्यता आहे या महिन्यात किंवा आता पुढील महिन्यात, कारण या महिन्यात 3 दिवस बाकी आहे। तर पुढील महिन्यामध्ये यांचे फॉर्म सुरू होऊन जाणार रिन्युअलचे, स्वयं आणि आधार योजना लक्षात ठेवा दोन्ही स्कीमचे फॉर्म सुरू होऊन जाणार, ज्यामध्ये ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी वाले विद्यार्थी फॉर्म भरत आहे। तर फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला माहिती देण्यात येणार, फॉर्म भरण्याचा व्हिडिओ सुद्धा देण्यात येणार। रिन्युअलच्या विद्यार्थ्यांनी आपले जे डॉक्युमेंट्स वगैरे असेल ते तुम्ही रेडी करून ठेवा, इन्कम वगैरे काढून ठेवा। आणि त्यानंतर आपण आताच सांगितलं हॉस्टेलवाल्यांनी हॉस्टेल भरा, जिथे हॉस्टेल नाही तिथे आधार योजनाचा स्वयं योजनेचा फर्स्ट इयरवाले विद्यार्थ्यांनी डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता, तिथे फॉर्म भरा। व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेले आहे। रिन्युअलचे फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार आणि या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला माहिती देण्यात येणार। आणि जर काही डॉक्युमेंट्स किंवा काही माहिती पाहिजे असेल तर त्याप्रकारे तुम्हाला व्हिडिओसुद्धा देण्यात येणार। तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना स्वयं योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।